आता बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। काँग्रेसकडून 8 मतदारसंघामधील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर, प्रफुल्ल गुडधे, सुभाष धोटे, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणे, संतोष रावत आणि शेखर शेंडे यांनी ही याचिका दाखल केली आहे। 8 मतदारसंघांमध्ये पुन्हा मतदान घेण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे। तर या संदर्भातली पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यामध्ये होणार असल्याची सुद्धा शक्यता आहे। इलेक्शन प्रोसेसवर जनतेचा आणि आमचा पण विश्वास उठतो आहे। ठीक आहे, एखादं इलेक्शन माणूस हरू शकतो, पण अशा प्रकारे जे जनतेच्या मनात आहे ते इलेक्शनमध्ये ते रिफ्लेक्ट झालं नाही आणि म्हणून संभ्रमित वातावरण आहे सगळीकडे। आणि डेमोक्रेसीला, लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी PIL केलेला।